तिकडे नेते मंडळी, सेलिब्रिटी असे मोठमोठे बरेच लोक येऊन जाऊन असतात, तर आपलं काय त्यांच्याशी भेटण्याचा का त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करण्याचा काही आलेला असे झाली मीटिंग का झाली, तर कोण कोण होते ते? या 5.5 वर्षामध्ये माझ्या महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक मोठ्या लोकांशी, अनेक संतांशी माझ्या भेटी झाल्या, त्यांच्याशी बोलण्याचा संबंध आला. आणि त्यावेळेला त्यांना भेटताना मला अनेक वेळा एक आनंद झाला आणि हे झाला. तर सगळ्यात जास्त आनंद झाला ज्यांना आपण बघत होतो. आता आपण जर बघितलं तर अधिकारी कोठारी बंधू, हे 2 भाऊ होते बंगालमधले, की जे बाबरी पतनाच्या वेळेला ते शिखरावरती होते, त्यांना गोळी घातली आणि ते दोन्ही भाऊ एक्सपायर झाले खाली पडून, शहीद. ते कलकत्त्याचे आहेत. तर त्यांची बहीण जी आली कल्पना अक्का, त्यांची कल्पनाचे, ती आलेली, तिच्याशी बोलले की ते त्यांच्या भावाच्या आठवणीने एकदम तयार रडत होत्या. मी त्यांच्या म्हणजे विश्व हिंदू परिषद संघाचे लोक त्यांची फार चांगली काळजी घेतात. त्यांना त्यांची भेट झाली, ज्यांच्यामुळे राम मंदिरच्या आंदोलनाला एक वेगळी झळा आलेली, ज्याला एक तिखट कडवट पण आलेला, अशा साध्वी ऋतंबरा आणि उमा भारतीजी यांच्याशी भेट झालेली माझी. त्याच्यानंतर जेवढे शंकराचार्य होते त्यांच्याशी ही भेट झाली. जेव्हा त्यांना जेव्हा आलेले मंदिरामध्ये त्याची माझी भेट ओळख करून देताना जेव्हा माझ्याबद्दल त्यांनी सांगितलं की हा 5.5 वर्षापासून इथे आहे सुरुवातीपासून, आणि हा सेफ्टीचं बघतो आणि असं इन्सिडेंट असं काही घडलेलं नाहीये, आणि ह्या प्रोजेक्टला एवढे अवॉर्ड मिळालेले आहेत. स्वॉर्ड ऑफ ऑनर लंडन मिळालेला आहे, ब्रिटिश सेफ्टी काउन्सिलचा अवॉर्ड 5 स्टार मिळालेला आहे, नॅशनल सेफ्टी काउन्सिलचा गोल्ड स्टार सेफ्टी, आणि अनेक अवॉर्ड मिळाले आहेत. तर ते खुश झाले. त्यांनी मग संध्याकाळी मला त्यांच्या स्थानावरती बोलवलं, मला भेटायला ये म्हणून. त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी मला भगवद्गीता दिली, अन्नपूर्णेची एक पंचधातूची मूर्ती दिली, मला रुद्राक्षाची माळ दिली आणि प्रसाद दिला. त्याच्यानंतर जेव्हा कांची कंकुटीचे जे शंकराचार्य जेव्हा आलेले तेव्हा त्यांनी मला गमछा आणि रुद्राक्ष आणि भेट दिला. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यांनी राज्याभिषेक केलं, गागाभट्ट यांचे जे वंशज आहेत, ज्यांनी ह्या 22 जानेवारी 2024 मुहूर्त ज्यांनी काढला होता आणि ज्यांनी सगळं केलेलं, त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी माझी भेट झाली अयोध्येमध्येच. तेव्हा त्यांच्याशी बोललो, त्याला एक वेगळा एक आनंद झाला. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री मागचे दोन्ही झालेले, देवेंद्रजी आणि यांच्याशी. दुसरी एक आनंदाची गोष्ट म्हटलं तर ज्या वेळेला 2023-22च्या दिवाळीला त्याला मोदीजी पंतप्रधान जेव्हा आले होते तर ते आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला एक असंच आमच्याशी उद्घाटन केलं. त्यावेळेला त्यांनी असं विचारलं की तुमच्यापैकी कोणी याच्या आधी असं मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केलेलं आहे. जेव्हा त्यांनी सांगितलं की मी क्रिकेट स्टेडियम, नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमला होतो, तेव्हा त्यांनी त्याची वाहवा केली होती. पण तेव्हा त्यांच्याशी माझं इंटरॅक्शन झालं होतं. कधी स्टेडियम बनवलं तेव्हा? नाही, तेव्हा नाही, दिवाळीच्या वेळेला भेटले, 2022च्या दिवाळीला. त्याच्यानंतर 2024ला जेव्हा ते प्राणप्रतिष्ठा करायला आले होते त्यावेळेला त्यांनी आमच्यावरती पुष्पवर्षा केली. तर ते जेव्हा माझ्या जवळ, तेव्हा त्यांच्याशी आमची भेट झाली होती. दोन्ही राष्ट्रपती, याच्या आधीचे दोन्ही राष्ट्रपती सन्माननीय द्रौपदी मुर्मू आणि रामनाथ कोविंद यांच्याशी, दोन्ही उपराष्ट्रपती आताचे नाही, जगदीश धनखडजी आणि व्यंकय्या नायडू यांच्याशी, आपले लोकसभेचे अध्यक्षांची भेट झाली, आणि महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांशी माझी भेट झाली, आणि त्यामुळे अनेकांशी म्हणजे समजायला. तुम्ही ऑफलाईन एक किस्सा फ्लाईट मधला आम्हाला सांगितलेलं. फ्लाईट मध्ये कसं, एकदा मी मुंबईवरून अयोध्येला जात होतो, तर त्यावेळेला फ्लाईट मध्ये आम्ही जे उतरत होतो त्याला माझ्या समोर एक व्यक्ती होते. तर मला ती अशी व्यक्ती ओळखीची वाटली. आता मी तर माझा काय मुंबई सोडून 5.5 वर्ष आली, त्यामुळे अनेकांची म्हटलं, तर मी चेहरा असा ओळखीचा वाटला. म्हटलं हा व्यक्ती कोण आहे. त्यावेळेला मग मी तिकडे आपले हसन मुश्रीफ जी होते आपल्या मुख्यमंत्री, त्यांना मी विचारलं, मंत्री आपले, म्हटलं आपण हसन मुश्रीफ का? बोलला हा. म्हटलं आपण अयोध्येला? बोलला हा, मी दर्शनाला होतो. वा, म्हटलं आपण भेटूया आतमध्ये.
ते बोलले मी मी इकडेच आहे. कधीपासून आहे मी तो. त्यांनी माझी विचारपूस केली वगैरे. त्याच्यात आम्ही आतमध्येही भेटलो. अशाच प्रकारे अनेक महाराष्ट्रातले नेते मंडळी सगळेजण माझ्याशी भेटले. अनेकांनी माझा नंबर घेतला आणि ते मला सतत टच कॉन्टॅक्ट मध्ये आणि अनेकांनी मला मदत करायचा प्रयत्न केला. आता माझे काही नवी मुंबईतले आहेत मित्र वगैरे आहेत, तर त्यांच्याशी मी कधी एवढं बोललो नव्हतो. पण राम मंदिर जेव्हापासून काम झालं तेव्हापासून म्हणजे अनेकांनी मला फोन केला, माझा नंबर घेतला, माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतात आणि कुठेही भेटले की माझी विचारपूस करतात मी सर्व काही. तर एक वेगळा आनंद येतो.